नमस्कार मित्रांनो, सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये परळी विधानसभा मतदारसंघ हा गाजत आहे। या मतदारसंघावर पूर्वीपासून कोणाची सत्ता होती हे माहीत आहे का आपल्याला? मित्रांनो, या मतदारसंघामध्ये एकूण 14 विधानसभेच्या निवडणुका झाल्या। या 14 विधानसभेच्या निवडणुकांपैकी सर्वाधिक काळ सत्ता राहिली ती भाजपाची। भाजपला 7 वेळा यश मिळाले, काँग्रेस पक्षाला 4 वेळास, राष्ट्रवादीला 2 वेळेस तर 1 वेळेस कम्युनिस्ट पक्षाला यश मिळाले। सर्वाधिक काळ आमदार राहण्याचा मान स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांना जातो। ते या मतदारसंघाचे 5 वेळा आमदार राहिले, तर उर्वरित 4 लोक हे या मतदारसंघाचे 2 वेळेस आमदार राहिले। त्यामध्ये भाजपच्या पंकजाताई मुंडे 2 वेळेस आमदार झाल्या, राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे, काँग्रेस पक्षाचे रघुनाथराव मुंडे, तर कम्युनिस्ट पक्षाचे एजी गित्ते। परंतु गणपती अण्णा गित्ते एकदा कम्युनिस्ट पक्षातून आमदार झाले तर एकदा काँग्रेस पक्षातून आमदार झाले, तर पंडितराव दौंड हे या मतदारसंघाचे एकदा आमदार झाले। अशा पद्धतीने जर ह्या सगळ्यांचा विचार केला तर आपल्या गोष्ट लक्षात येईल की सत्ता कुठल्याही पक्षाची असो, आमदार मात्र मुंडे आडनावांचेच राहिले। धन्यवाद।